नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पोखरकर तुमचं आपल्या वेलनेस अँड केअर 6 या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. काय मित्रांनो, कसे आहात? मस्त ना? काय म्हणतं एप्रिलचं ऊन? ह्यावेळेस जरा ऊन जास्तच कडक आहे नाही? ह्या उन्हाने माझा जीव अगदी नकोसा केला आहे. अंगातून निघणाऱ्या घामामुळे चिडचिड होते आणि त्याच्याबरोबर ॲसिडिटी पण वाढली आहे आणि अंगाचा दाह पण होतो आहे. त्याचबरोबर थकवा पण जाणवतो आहे. काय म्हणता, हे अगदी तुमच्या बाबतीतही होते? तर मग ह्यावर काय करता येईल? चला तर मग आज आपण ह्यावर माहिती घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला की उन्हाळ्यात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या कसं थंड ठेवायचं. नमस्कार. उन्हाळा आलाय म्हणजे सुट्ट्या, मजा आणि अर्थातच आंबे. पण याच उन्हाळ्यात आरोग्याच्या काही तक्रारीही सुरू होतात नाही का? तर मग आज आपण बघणार आहोत की अगदी काही सोप्या सवयी वापरून आपण ह्या सगळ्या त्रासांना दूर ठेवू शकतो आणि उन्हाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. म्हणजे उन्हाळ्याकडे आपण फक्त सुट्ट्या आणि मजा म्हणून बघायचं की मग आजारपणाची एक धास्ती पण असते मनात, बरोबर ना? अनेकांना असं वाटतं की अरे, उन्हाळ्यात इम्युनिटी कमी होते, लगेच थकवा येतो आणि उष्माघाताची भीती तर असतेच. चला जरा खोलवर जाऊन समजून घेऊया की या दिवसांमध्ये आपल्या शरीरात नेमकं काय घडत असतं. खरं सांगायचं तर उन्हाळा आपल्या शरीरासाठी एका परीक्षेसारखाच असतो. तापमान वाढलं की आपली बरीचशी ऊर्जा त्या उष्णतेशी लढण्यातच खर्च होते. आणि याचा परिणाम काय होतो तर आपली पचनशक्ती, ज्याला आपण अग्नी म्हणतो, ती थोडीशी मंदावते, शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं आणि इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. म्हणूनच या काळात थोडी जास्त काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मुख्य धोके कोणते आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमजोर होते. मग डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता, पचनक्रिया मंदावते, त्वचेच्या समस्या सुरू होतात आणि सगळ्यात गंभीर म्हणजे उष्माघात. पण घाबरू नका, या प्रत्येक गोष्टीवर अगदी सोपे आणि घरगुती उपाय आहेत. आणि या सगळ्या समस्यांवरचा पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली उपाय कुठला असेल तर तो आहे आपला आहार. विचार करा, योग्य आहार म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरीराभोवती एक संरक्षक ढालच आहे. चला तर मग पाहूया ही ढाल कशी बनवायची. ओके, तर बघूया एक साधा, सोपा पण एकदम प्रभावी डाएट प्लॅन. बघा, दिवसाची सुरुवात करायची कोमट पाण्याने. मग नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं कसं एकदम हलकं फुलकं, म्हणजे पोहे, उपमा, ज्वारीची भाकरी, मूग डाळ आणि संध्याकाळच्या वेळी 1 ग्लास ताक किंवा लिंबू सरबत. रात्री तर मुगाची खिचडी आणि कढी. वाह, मूळ कल्पना अगदी सोपी आहे. जेवण असं असावं जे पचायला सोपं असेल आणि शरीराला आतून थंडावा देईल. बस. आता काही सुपरफूड्सबद्दल बोलूया. दही आणि ताक हे तर अमृत आहेत. उत्तम प्रोबायोटिक्स जे पोटाला एकदम खुश ठेवतात. मग आहेत व्हिटॅमिन सी असलेली फळं, संत्री, आंबा, लिंबू. ही आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. बेल, कोकम आणि नारळ पाणी हे तर नैसर्गिक एनर्जी ड्रिंक्स आहेत. आणि हो, टरबूज, खरबूज, काकडी ही पाणीदार फळं खायला विसरू नका. ती आपल्याला हायड्रेटेड ठेवतात. चला आता काय करायचं आणि काय नाही करायचं हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊ. पहिलं म्हणजे फ्रीजमधल्या बर्फाळ पाण्याऐवजी माठातलं पाणी प्या. ते नैसर्गिकरित्या थंड आणि पचायला हलकं असतं. जे काही त्या सीझनमध्ये मिळतं ती फळं आणि भाज्या भरपूर खा. आणि काय टाळायचं तर तळलेले पदार्थ आणि जंक फूड यांना काही दिवस सुट्टी द्या. ते पचायला जड असतात आणि शरीरात उष्णता वाढवतात. आणि हो, पॅकबंद ज्यूस नकोत. त्यात साखर खूप असते जी आपली इम्युनिटी कमी करते. बरं, फक्त खाण्यापिण्यावर लक्ष देऊन चालणार नाही. आपल्या रोजच्या जगण्यातले काही छोटे छोटे बदलसुद्धा उन्हाळ्यात खूप मोठा सकारात्मक फरक घडवून आणू शकतात. पाहूया हे बदल कोणते आहेत. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप. ही इम्युनिटीसाठी खूप गरजेची आहे. 2. व्यायाम करायचा, पण कडक उन्हात नाही. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी. साधं चालणंसुद्धा उत्तम. 3. स्वच्छता. विशेषतः जेवणाआधी हात स्वच्छ धुवा, कारण गरमीत बॅक्टेरिया पटकन वाढतात. आणि 4. स्ट्रेस कमी ठेवा. मानसिक शांतीचा थेट संबंध आपल्या शारीरिक आरोग्याशी असतो. आता आपण एका खूप महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे वळतोय, तो म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक. याबद्दल आपल्याला योग्य माहिती असणं आणि त्यावरचे प्राथमिक उपचार माहीत असणं खरंच खूप गरजेचं आहे.
तर उष्माघात म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त उष्णतेमुळे आपल्या शरीरातलं पाणी आणि क्षार इतक्या झपाट्याने कमी होतात की आपल्या शरीराची तापमान कंट्रोल करण्याची सिस्टमच बंद पडते. आणि मग शरीराचं तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढतं. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. जर कोणाला उष्माघाताचा त्रास होतोय असं दिसलं तर ताबडतोब या 3 गोष्टी करा. पहिली, एका ग्लास पाण्यात थोडी साखर आणि मीठ घालून ते प्यायला द्या. याने इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स होतात. दुसरी, नारळ पाणी किंवा कैरीचं पन्हे मिळालं तर उत्तमच. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, हे फक्त फर्स्ट एड आहे. हे लक्षात ठेवा. रुग्णाला लगेचच्या लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि हे सगळं आपल्याला एकाच गोष्टीची आठवण करून देतं, आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आणि हे वाक्य उन्हाळ्यात तर अगदी तंतोतंत लागू पडतं. थोडीशी काळजी घेतली ना की आपण या ऋतूचा खराखुरा आनंद घेऊ शकतो. तर मग आजच्या या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या टिप्सपैकी अशी कोणती एक सवय आहे जी आपण या उन्हाळ्यात नक्कीच लावणार? ठरवून टाका. रोज 1 ग्लास ताक पिणार, की रात्री वेळेवर झोपणार, की जंक फूडला सरळ नाही म्हणणार? कोणतीही एक, फक्त एक सवय निवडा आणि ती मनापासून पाळा. कारण लक्षात ठेवा, आरोग्य हे अशा छोट्या छोट्या सवयींमधूनच घडतं. तर चला तो मित्रांनो, या उन्हाळ्यात तुम्ही अशी कोणती एक आरोग्यदायी सवयी निवडाल? चला पटापट कमेंट करून मला सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.